आणि पहिला गडी बाद केलाय, पहिला गडी बाद केलाय, पहिला गडी बाद केला, पहिला गडी बाद केलाय तो रमेश भाऊने आणि पारितोषिक पटकावले ते रमेश भाऊने. बघा आणि मेगा फायनलचा सामना रमेश भाऊ चांगले असे गोलंदाज आहेत. कर्णधार संघाचे हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण ओपनर गोलंदाजी करतात, ओपनर फलंदाजी करतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि बरेच दिवस झाले ते खेळतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण आज या कानुसती माता प्रीमियर लीगचा 18वा सीझन आहे आणि ते 18 सीझन पूर्ण केले ते रमेश भाऊने, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, हे सुद्धा महत्वाचं आहे. ते रमेश भाऊनी करून दाखवलं. पुन्हा सज्ज नवीन फलंदाज आले ते राजा, जो पहिल्या याच्या मागचा मॅच झाला सेमीफायनलचा, त्या मॅच मध्ये विजय मिळवून दिला राजाने. एक बॉल चौकार पाहिजे होता, तिथं षटकार ठोकलाय. महाराजा प्रयत्न मिस झालेत. चेंडू जात होतो विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव. बघा 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 सामना बघा, सर्व प्रेक्षक जण. प्रेक्षणीय लढत आहे, प्रेक्षणीय लढत आहे, डोळ्याचं पारणं फिरणारी लढत आहे. मेगा फायनल चालू आहे आणि गोलंदाजी मारत ते रमेश भाऊ. खोलवर चेंडू होता, सुंदर असा सन्मान दिला चेंडूला आणि चेंडू दिला तो ऑफसाइड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जात होतो निर्धाव, निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावसंख्येची. परत तो चेंडू महाराजा प्रयत्न मिस झालेत. पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेचं षटक म्हणजे मागणं षटक असतं, हे लक्षात ठेवा. दोन्ही पण संघ आणि गुजरात या संघाचे फलंदाज पॉवर प्लेचं षटक हे मागणं असतं. आणि आतापर्यंत 4 बॉल डॉट केले त्या रमेश भाऊनी. चांगली अशी गोलंदाजी रमेश द्वारा आणि थोडीशी खराब फलंदाजी गुजरात द्वारा, कारण बरेच लांबून आलेला संघ खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केलेत आणि मेगा फायनल खेळतो संघ. महाराजा प्रयत्न, महाराजा प्रयत्न, महाराजा प्रयत्न. त्रिपला गोल झाला, त्रिपला गोल झाला. राजाचे नाराज झालेत पवेलियन जाताना. थोडासा संघ इथं गडमलाला दिसतोय, कारण 5 धावा झाल्यात, एकही धाव, सॉरी 5 चेंडू झालेत, एकही धाव आतापर्यंत झाली नाही. कारण पॉवर प्लेचा सामना आहे, 2 गडी बाद झालेत गुजरात या संघाचे. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतो रमेश भाऊ. मी पहिलेच बोललो, अनुभवी प्लेयर आहेत, प्रॅक्टिस आहे, सर्व काही आहे आणि ते आता दाखवतात. परत सज्ज फलंदाज नवीन. महाराजा प्रयत्न मिस झालेत आणि षटक झालाय ते मॅडम. बघा 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 बघा, सामना गुटवर आलाय. 2 गडी बाद केले, एकही धाव खर्च नाही केली रमेश भाऊने. कर्णधार संघाचे मेहनती आहेत आणि ते इथं करून दाखवलंय. कधी स्वतःला कमी समजायचं नाही, कधी स्वतःला कमी लेखायचं नाही. हे क्रिकेटनी शिकवलंय आम्हाला आणि ते करून दाखवले रमेश भाऊने. आणि तेवढ्याच गुजरात हा संघ बऱ्याच लांबून संघ आलाय, खूप मेहनत केली, पण थोडेसे खराब फलंदाजी झाली. आता ते कमबॅक करायला लागेल गुजरात या संघाला. गोलंदाजाचं नाव आणि हवेमध्ये चेंडू, काय होतोय काय होतोय, जलबाद झालाय. गोलंदाजाचं नाव सुमित, सुमित 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 आणि गडी बाद. झलच्या स्वरूपाने गडी बाद झालाय. थोडासा गुजरात हा संघ नाराज झालाय. 3 गडी बाद झाले, एकही धाव आतापर्यंत फलकावर आली नाहीये.
हे लक्षात घ्या. गुजरात हा संघ आतापर्यंत फायनल मध्ये आलाय. तो खूप कष्ट केली, खूप मेहनत केली, पण थोडस इथं कुठंतरी त्यांचा खेळ कमी होतोय. कारण या कमिटीचं नियोजन होतंय जिल्हा आणि ओपन मधून फायनल खेळेल, आणि जिल्ह्यामधून आली ती गुजरात संघ आणि ओपन मधून आला तो धुळे संघ. आणि दोन्ही संघ इथं मैदानावरती बलाढ्य संघ आहेत. थोडीशी मेहनत घ्यायला लागेल. मेगा फायनल आहे आणि ते मेहनत घेतात धुळे संघ. माराचा प्रयत्न, उंचावलेला चेंडू, काय होतोय काय होतोय काय होतोय काय होतोय, चेंडू जातोय तुरीत आणि पंचांचा निर्णय षटकार. जिगर जिगर अपना जिगर बता दो यार, तुम भी खेलो यार, हमको भी एंजॉय करने दो. चला कमिटी चेंडू आणायला जा. सामना धुळे हा संघ गेल्या वर्षी सुद्धा फायनल खेळला होता आणि तळेगाव या संघासोबत पराभूत झाला होता. दादा थोडस मदत करा आम्हाला पण, कमिटीला पण, कारण चेंडू जे काही असतील प्रेक्षक आपले, सर्व प्रेक्षक आपलेच आहेत, कोणी कोणाचं नाही, सर्व समाज आहे, सर्व प्रेक्षक आहेत, सर्व आपण क्रिकेट बघतोय. थोडीशी मदत करा आम्हाला सुद्धा आणि सामन्याला पुढे ढकलवा. कारण चेंडू द्या, लक्ष ठेवा थोडा सामन्यावर, आणि तिकडं जे काही घडी असतील ते राहा, आतमध्ये शेतात राहिले तरी चालतील. मालेगाव संघ सॉरी धुळे संघ जरा बॉल जाओ ना, 2-4 जण बॉल चेक करा जरा. जाओ जाओ 4-5 जण बॉल द्या का पटकन. बघा 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 पारितोषिक बघा बघा. माराचा प्रयत्न मिस झालेत, पारितोषिक आलेत दोन्ही संघासाठी. पारितोषिक आलंय 1101 रुपयाचं, दोन्ही संघासाठी पारितोषिक आलंय. जर फलंदाजांनी 3 षटकार ठोकले तर त्यांना 1100 रुपयाचं पारितोषिक, आणि गोलंदाजांनी 3 विकेट घेतले तर 1100 रुपये पारितोषिक. हे लक्षात ठेवा दोन्ही संघ. नाव त्यांचं गडी बाद झालाय, गडी बाद झालाय. गुजरात संघ जिगर आउट झालाय. सुंदर अशी खेळी करत होता जिगर, षटकार ठोकला होता आपल्या संघासाठी, पण पविलियन झाले, नाराज झालेत. संगीता संतोष पवार सरपंच पारेगाव यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आहे दोन्ही संघासाठी, दोन्ही संघासाठी. आणि सुंदर असं शस्त्रक्षण धुळे या संघाचं. 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ झाली, ती 7 धावा. दुसरा षटक मैदानावरती ते पूर्ण करता येतो सुमित. फुलटा चेंडूचा मारा होता, सुंदर अशी खेळी केली ऑफसाइड क्षेत्रामध्ये. तेवढं सुंदर शस्त्रक्षण. 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 8 धावा. 3 गडी बाद. गुजरात हा संघ 2 षटक समाप्त झालेत, सॉरी 4 गडी बाद झालेत गुजरात या संघाचे. बघा गेल्या वर्षी खेळलेला संघ धुळे तळेगाव याच्यामध्ये पराभूत झाला होता, पण त्यांनी ठरवलंय एक पराभूत कसणारा मी नाही. जिद्द अशीच की जिंकल्याशिवाय मैदान सोडणार नाही, ते इथं करून दाखवायचं धुळे या संघाला. आणि ते
गोलंदाजाचं नाव आहे दीपक सरपंच. मोठा रनअप गोलंदाजाचा. राऊंड द विकेट गोलंदाजी मारा करतोय. समोर फलंदाज हा हिटर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिस झालेत. चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथंच थांबती ती 8 धावा. तिसरं षटक मैदानावरती. चार षटकांचा खेळ. मेगा फायनल. परत सज्ज गोलंदाज पण आणि फलंदाज पण. काय होतोय माराचा प्रयत्न. सुंदर असा खेळलेला चेंडू. 1 धाव खर्च केली आहे चेंडूवरती. तिसरं षटक मैदानावरती. गुजरात या संघाला थोडस टार्गेट द्यावं लागेल कारण समोर मोठा संघ आहे. बऱ्याच वेळा फायनली सेमीफायनली खेळले. आणि खोल टप्प्याचा चेंडू होता. थोडेसे नाराज झालेत फलंदाज. आणि धावसंख्या झाली ती 10 धावा. तिसरं षटक मैदानावरती. समोरील माराचा प्रयत्न. पंचांचा निर्णय. नो चेंडू. पंच पंच पंच. वा वा अनुभवी पंच. फ्रीटचा फायदा काय करतात फलंदाज. थोडीशी गोलंदाजी मध्ये परिवर्तन करायला लागेल. आणि गोलंदाजी मध्ये समोरील माराचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आकाशाच्या मध्ये गेलाय. काय होतोय काय होतोय काय होतोय. वा 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 रे बट्ट्या वा. आणि पंचांचा निर्णय तो षटकार. या 6 धावेंनी धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 17 धावा. तिसरं षटक मैदानावरती. कमबॅक केले स्वतःला गुजरात या संघाने. तिसरं षटक मैदानावरती. सरपंच करते दीपक. थोडस कमबॅक करायला लागेल. ज्ञानेश्वर जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आणलेला. त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो. आणि मला पाणी दिल्याबद्दल त्यांचं परत अभिनंदन करतो. आणि मेगा फायनल बघा सामना कुठवर पोहोचलाय. माराचा प्रयत्न मिस झालेत. षटक समाप्त झालंय. 3 षटक समाप्त झालंय. आणि धावसंख्या पोचली ती 18 धावा. आणि फायनलचा सामना आहे. गुजरात संघ कुठेतरी मला असं वाटते कमी पडलेला आहे कारण बरंच मोठं टार्गेट द्यायला लागेल धुळे या संघाला. ताज डीजे थैंक यू. वाह ताज बढ़िया बढ़िया बढ़िया. 18 धावा झाल्यात. आणि शेवटचं षटक मैदानावरती पूर्ण करते तो सागर. आणि विरुद्ध सागर. सागरला सागर. काय करतो सागर बघा. फुलटा चेंडूचा मारा होता. मिस झाले. धावेमध्ये चेंडू. नो चेंडू. पंचांचा निर्णय. नो चेंडू. आणि जल बाद झालाय. सॉरी जल सुटलाय. आणि नो +2 म्हणजे 3 धावा मिळाल्या. 3 धावेनी धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 21 धावा. शेवटचं षटक मैदानावरती. कमबॅक केले स्वतःला. फुलटा चेंडू होता. नाराज झालेत फलंदाज. परत सज्ज 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 सज्ज. आणि चेंडू गेलाय तो सिक्सर. थैंक यू थैंक यू थैंक यू. डीजे वाले भाऊ बजाओ गाना बजाओ भाई. यही तो दिन.
घेऊ बघा. पारितोषिक आहे, पारितोषिक आहे, लक्षात ठेवा. दोन्ही संघ लक्षात ठेवा. 3 गडी बाद केले का षटकामध्ये तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 3 षटकार ठोकलेत फलंदाजांनी तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्षात राहू द्या, कारण प्रेक्षणीय लढत आहे, डोळ्याला पारणं फिरणारी लढत आहे. या मैदानावरती मेगा फायनल आहे. बघा, गुजरात हा संघ बराच लांबून आलेला आहे. स्वतःची ओळख स्वतः तयार करा. उद्या म्हणायला नको आम्ही कोणी मोठं केलंय. आणि इथं गुजरात संघ परत खोलवर टप्प्यात चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिस झालेत. चेंडू जातोय तो एष्टिका रक्षेपाठी आणि निर्धाव धावसंख्या तिथं थांबती ती 27 धावा. चौथा षटक मैदानावरती, शेवटचं षटक घेऊन आले ते सागर. कमबॅक केलं स्वतःला. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय, दुसरा चेंडू जातो तो निर्धाव. बघा 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 षटकार. तेरे पे एक डायलॉग बोलता है मैं, बोलो. ये नाम कई नामों पर वारी है, किरदार दमदार है, तभी तो रुतवा जारी है. क्योंकि ये इस फाइनल मैच में खेलना कोई बड़ी बात है. संगीता संतोष पवार यांच्याकडून पारितोषिक आलंय रोख 1101 रुपयाचं. सागर याला खूप खूप अभिनंदन. आणि थोडीशी खराब गोलंदाजी सागर द्वारा. सागर विरुद्ध सागर. माराचा प्रयत्न झालाय, माराचा प्रयत्न झालाय, माराचा प्रयत्न झालाय, मिस झालेत. धाव संख्या तिथंच थांबती ती 33 धावा. शेवटचं षटक मैदानावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. किती धावा खर्च करतोय सागर आणि किती धावा काढतोय तो सागर. बघा बघा बघा. 8 चेंडू जाते तो सीमा रेषा पार. षटकार गगन चुम्मी. अख्खा समाज, आपले देशाचा पूर्ण समाज बरेच लाईव्ह देखतील मॅच न, कारण मेगा फायनलचा सामना का 650 लोक मॅच न देखतील. 650 आजच्या दिवसाचा सामना. आजच्या दिवसात यूट्यूब मॅच 17,000 लोकांनी आतापर्यंत बघितली आणि स्टेडियम कचाकच भरा हुआ है. प्रेक्षक बहुत दूर दूर से आए हुए. आणि माराचा प्रयत्न झालाय, माराचा प्रयत्न झालाय, मिस झालेत, मिस झालेत. आणि चेंडू जातोय तो निर्धाव. धाव संख्या झाली ती 39 धावा. 39 धावा. विजया करता 40 धावेची गरज आहे. धुळ्या संघाला डीजे.
थोडासा लेट झालोय. हा आणि सर्व कमिटीचे आमच्या संघाकडून आणि सर्व प्रेक्षक यांच्याकडून खूप खूप अभिनंदन करतो. कारण खूप मेहनत घेतली आणि ते त्यांनी करून दाखवलंय. जे या कमिटीचे अध्यक्ष आहेत संतोष गुलाब मोहिते, क्रिकेट कानुसती माता क्रिकेट अध्यक्ष सिरपूर अर्जुन लालू जाधव, उपाध्यक्ष खुलताबाद संतोष शोगालाल चव्हाण, भोपाल कोषाध्यक्ष फलंदाज वाढवा राजू जाधव, सचिव खुलताबाद कैलास चव्हाण, खजिनदार वरखेडा मुकेश चव्हाण, भोपाल सहसचिव द्वारकादास साळुंके, सोमटाणे सहसचिव एंड अविनाश पाटील सल्लागार सिरपूर, दिलीप जाधव एरंडोल कार्याध्यक्ष, किशोर चव्हाण सारोडा खामगाव सर चिटणीस, रोहिदास सोळंकी नेपानगर सहसचिव, विजय चव्हाण डोंगरगाव सर फलंदाज धुळे संघ, सर चिटणीस तिसरे बक्षीस गणेश भागचंद पवार ब्राह्मणगाव, चौथं बक्षीस अजय बाबूलाल पवार एरंडोल, संपूर्ण टूर्नामेंट बॉल दिले दिलीप प्रल्हाद मोहिते नांदेड, अनिल निवृत्ती चव्हाण रावेर यांच्याकडून ट्रॉफ्या दिल्यात. दादाजी दशरथ साळुंके क्रांती बेलदार समाज ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्याकडून यूट्यूब, सुरेश किशन मोहिते एरंडोल यांच्याकडून संपूर्ण मॅन ऑफ द मॅच मेडल. या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आमच्या सर्व संघाकडून आणि सर्व प्रेक्षकाकडून. कारण हे एवढं करणं काही सोपी नसतं, सर्व करून त्यांनी दाखवलंय. कैलास भाऊ चव्हाण वरखेडे यांच्याकडून संपूर्ण टीमला नाश्ता आणि पाणी दिलंय, त्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो. धुळे संघ 12वा खेळाडू प्लेयर 40 धावेची गरज आहे धुळे या संघाला. वड का बेसला सागर आलेत स्ट्राइक वर. रमेश आणि सागर स्ट्राइक वरती आहे. रमेश भाई आणि नॉन स्ट्राइक वरती आहेत ते सागर आणि गोलंदाजी मध्ये आले ते ऋतिक. गुजरात मॅच जर कधी विन झाली तर राजेश सागर. चव्हाण भोपाल यांच्याकडून 2100 रुपयाचे पारितोषिक आहे. सीमा रेस्या पार चौकार. बघा मेगा फायनल आहे आणि सर्व दोन्ही संघ खूप मेहनत घेतली, खूप कष्ट केलेत, खूप प्रॅक्टिस केली दोन्ही संघांनी आणि इथवर पोहोचले. सर्वकडून त्यांचं अभिनंदन करतो. कारण सर्व संघ मिळून 26 आणि 8 म्हणजे किती संघ होतात, 34 संघ आले होते तर पूर्ण
आणि 34 संघावरून 2 संघ वरती आलेत. आणि हवेमध्ये चेंडू काय होतोय, गडी बाद झालाय झल या स्वरूपाने. गडी बाद झालाय, नाराज झालेत रमेश भाऊ नाराज झालेत. आणि सुंदर अशी गोलंदाजी सागर. आणि नवीन झाले ते ज्ञानेश्वर रमेश भाऊचे भाऊ आहेत. आणि ते गुजरात टीम जेवढे विकेट घेतील, संतोष चव्हाण भोपाल यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. बघा पारितोषिकची बरसात आणि वरून पण पाण्याचा मोसम आहे. फुलटा चेंडूचा मारा होता, मिस झाले. रनआउटचा चान्स, 1 धाव पूर्ण झाली. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 5 धावा. पॉवर प्लेचा षटक मैदानावरती पूर्ण करतो तो सागर. कमबॅक केलं स्वतःला. पहिल्या चेंडूमध्ये चौकार दिला, नंतर गडी बाद केला आणि तिसरा चेंडू तो 1 धाव खर्च केली. डोळ्याचं पारणं फिरणारी लढत आहे, प्रेक्षणीय लढत आहे. माराचा प्रयत्न मिस झालेत. पंचांचा निर्णय लेग बाय या स्वरूपाने धाव आली. आणि धावफलकावर धावा झाल्यात त्या 6 धावा. पॉवर प्लेचं षटक या मैदानावरती. बघा कमबॅक केले स्वतःला सागरनी. माराचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू, काय होतोय, गडी बाद झालाय झल या स्वरूपाने. रोहिदास सोलंकी नेपानगर यांच्याकडून गुजरात विन झाली तर 51 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांनी. बघा पारितोषिकची बारीच बघा. कुट्टूवर पोहोचली मॅच आणि कुट्टूवर पोहोचलं हे पारितोषिक. बघा थोडासा मोसम पण सुनेरा झालाय, हे महत्वाचं आहे. संध्याकाळचा मॅच आहे भाई, पण मॅच कुठवर पोहोचलाय. षटक समाप्त झालाय. सॉरी, 1 बॉल आलाय. सॉरी पंच, होते हो आमच्याकडनं. आणि शेवटचा चेंडू, सुंदर असा खेळलेला चेंडू, तेवढं सुंदर असं शतरक्षण. आणि षटक समाप्त झाले. 1 षटक समाप्त झाले आणि धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 7 धावा. 2 गडी बाद. धुळ्या संघ 18 चेंडू 33 धावेची गरज. बघा प्रेक्षक.
पेरणारी लढत आणि पारितोषिक बघा. गुजरात हा संघ जर विजय झालाय, फायनलचा सामना आहे. पंचांचा निर्णय येतो तो नो चेंडू. पंचांचा निर्णय येतो तो नो चेंडू. आणि नो म्हणजे तो फ्री असणार आहे. आणि फ्री हिटचा कदाचित फायदा किती घेतील हे फलंदाज आता आपल्याला समजाल. आणि संतोष चव्हाण यांच्याकडून प्रत्येक विकेटवरती 501 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटवरती संतोष चव्हाण. माराचा प्रयत्न, मारलेला चेंडू लेक्सा क्षेत्रामध्ये काय होतो, किती धावा खर्च करतात. थोडीशी मिस फील्ड झाले आणि धावून 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 10 धावा. दुसरा षटक मैदानावरती पूर्ण करतोय तो रवी. कमबॅक केले स्वतःला. गुजरात संघाने 40 धावेचं टार्गेट दिलं होतं. मेगा फायनलचा सामना या मैदानावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सुंदर अशी खेळी केली. तेवढं सुंदर सत्रक्षण. चेंडू येपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 11 धावा. दुसरा षटक मैदानावरती. विजय करता आणखी 29 धावेची गरज. थोडस समीकरण बदललेलं आहे इथं. थोडस समीकरण बदललेलं आहे. जे सागरनी करून दाखवले गुजरात या संघाकडून, ते धावा केल्यात. त्या धावा आता इथं कुठेतरी त्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. रिव्हर्सशिप मारायचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स काय होतोय. पंचांनी नकारला अपीलला आणि 1 धाव पूर्ण झाली. या सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय. आणि पारितोषिक बघा. रोहिदास सोळंकी. धावसंख्या झाली ती 12 धावा. दुसरा षटक मैदानावरती. रोहिदास सोळंकी, नेपानगर यांच्याकडून गुजरात हा संघ जर विजय झाला तर 5100 रुपये पारितोषिक. आणि संतोष चव्हाण यांच्याकडून रोख पारितोषिक आले ते विकेटवरती 501 रुपयाचा. सज्ज फलंदाज. माराचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू काय होतोय, किती धावा मिळतात. आणि गडी बाद झालाय. गडी बाद झालाय. गडी बाद झालाय. गडी बाद झाला. समीकरण बदललंय. समीकरण बदललेलं आहे. मेगा फायनलचा मॅच आहे. धुळे हा संघ काय करतोय. थँक्यू. मेगा फायनल बघा बघा बघा. नवीन फलंदाज बघा. कोण आहे, नाव सांगा. फलंदाज आतिश आलेत. आतिश आलेत. फलंदाजी मारवर आलेत. आतिश. डोल्याला पारणं पेरणारी लढत आहे. डोल्याला पारणं पेरणारी लढत आहे. बघा मेगा फायनल चालू आहे. मेगा फायनल. सज्ज सज्ज फलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू होता. टायमिंग बघा. टायमिंग बघा. कुठवर बॉल गेलाय ते बघा. कुठवर बॉल गेलाय ते बघा. आणि पंचांचा निर्णय तो षटकार सरळ बैठक शॉट. सरळ तुरीत. अठरा धावा झाल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला बाकी राहिलाय. आणि थोडस कमबॅक केलं स्वतःला धुळे या संघाने. लास्ट बॉल या षटकातला. 18 धावा. विजय करता आणखी 22 धावेची गरज. 13 चेंडू 22 धावेची गरज. बघा बघा फायनल काय होतोय. कुठवर जातोय. कोण नेतोय. कोण नेतोय ट्रॉफी. कोण जातोय कुठं. सामना बघा. प्रेक्षक माराचा प्रयत्न मिस झालेत. आणि षटक समाप्त झाले. 2 षटक समाप्त झाले आणि
तीन गडी बाद झालेत. धावसंख्या झाली ती 18 धावा. विजया करता आणखी 12 चेंडू 22 धावेची गरज. गुजरात हा संघ बघा आनंद घ्या, या मॅचचा आनंद घ्या. राजा राजासारखी बॉलिंग करायला लागला राजाला. महाराजा प्रयत्न मिस झालेत. फलंदाज कमबॅक केले स्वतःला गुजरात या संघाने आणि सामना नेऊन पोहोचवलाय तो शेवटच्या षटकावरती. बघा 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 आणखी 22 धावेची गरज आहे. प्रेक्षक सुद्धा उभे राहिलेत या मॅचला. या मॅचचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक सुद्धा उभे राहिलेत, कारण मेगा फायनलचा सामना आहे. 11 चेंडू 22 धावा. 11 चेंडू 22 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. गगनचुंबी पंचांचा निर्णय. षटकार. गगनचुंबी त्वरित बॉल. काही लोकांना भ्रम आहे की मी उत्तर देणार नाही. तयारी एवढी मोठी आहे, वेळ आल्यावर खेळी नक्की होणार आणि तो करून दाखवतो इथं हा फलंदाज. कारण मेगा फायनलचा सामना आहे. थोडस कमबॅक केले स्वतःला. थोडीशी खराब गोलंदाजी होत आहे गुजरात या संघाची. पुन्हा सज्ज राजासारखी गोलंदाजी करावी लागेल राजाला. त्याला या टीमचा, या विनचा, या प्रीमियर लीगचा राजा बनायचं असेल तर त्याला राजासारखी गोलंदाजी करावी लागेल. आणि एक धाव पूर्ण झाली. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 25 धावा. विजया करता आणखी 15 धावेची गरज. 9 चेंडू 15 धावा आणि मेगा फायनलचा सामना. बघा सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व संघ. वाईट चेंडूची सांगता झाली. पंच अंतिम निर्णय. लक्षात ठेवा गुजरात हा संघ काही गडबड करू नका, कारण मेगा फायनलचा सामना आहे. आपल्या लिंगला कोणीही नाव ठेवायला नको. आपली प्रीमियर लीग एवढी मोठी आहे की देशात सर्व आपल्या समाजाचे क्रिकेट इथं होते, हे लक्षात ठेवा. आपल्या प्रीमियर लीगला कोणी नाव ठेवलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. सर्व आपण आपले आहे. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि झलबाद झालाय. पंचांचा निर्णय सुंदर असं झल केलाय.
14 धावा, समीकरण बदललेलं दिसतंय. कमबॅक केलं गुजरात या संघाने आणि गडी बाद केलाय झल्या स्वरूपाने. दीपक आलेत फलंदाजी मारवर. सागर आहेत. प्रेक्षणीय लढत आहे, प्रेक्षणीय लढत आहे. डोल्याला 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 पार न फिरणारी लढत बघा. प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहे. प्रेक्षक सुद्धा उभे राहिलेत. सर्व प्रेक्षकाकडून आणि सर्व रशियाकडून आणि सर्व संघाकडून पंच कमिटीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. कारण हे सर्व केलंय, सर्व करून दाखवलंय. महाराजा प्रयत्न मिस झालाय. काय झालंय काय झालंय काय झालंय. प्रेक्षक सुद्धा मॅचची मजा घेत आहे. कमबॅक केलंय गुजरात या संघाने. कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या? पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये त्या 11 धावा खर्च केल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये त्या 8 धावा खर्च केल्यात. आणि थोडंसं समीकरण बदललंय. कारण जर या षटकांचा विचार केला तर 14 धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये. हे सर्व विचार जर केला तर शेवटच्या षटकामध्ये 14 धावेची गरज आहे धुळे या संघाला. कॉलेज ग्रुप धुळे गेल्या वर्षी हेच पोझिशन होतं आणि फायनल खेळत होतं तलेगाव या संघाविरुद्ध. आणि आता गुजरात या संघाविरुद्ध खेळतायत. 6 चेंडू 14 धावेची गरज. कर्णधार संघाचे रमेश भाऊ ते त्यांना सांगायला गेलेत. आत्मविश्वास वाढवलाय. कारण मेगा फायनलचा सामना आहे. त्यांना सुद्धा माहिती आहेत. मोठी मोठे मॅच खेळलेत. मोठी मोठी टुर्नामेंट खेळलेत. फायनल काय असते गुजरात संघाला सुद्धा माहिती आहे. धुळे संघाला सुद्धा माहिती आहे. आणि ते दोन्ही संघ खूप मेहनत कष्ट केली आणि ते इथपर्यंत पोहोचले. ऋतिक या मॅचचा हिरो कोण होईल बघा. या मॅचचा हिरो कोण होईल? सागर होईल का ऋतिक होईल? मॅचचा हिरो, मॅचचा हिरो सागर की ऋतिक? लक्ष ठेवा प्रेक्षक, लक्ष ठेवा. कारण शेवटचे या प्रीमियर लीगच्या शेवटचे 6 चेंडू या मैदानावरती फायनलचा सामना आहे. चला चला पंच पंच मॅचला सुरुवात करा. 5:10 झालेत आणि शेवटचं षटक या मैदानावरती. शेवटचे 6 चेंडू 14 धावा. डोल्याचं पार न भेटणारी लढत या मैदानावरती. समोरील महाराजा प्रयत्न. सुंदर चेंडू. काय होतोय? आणि पंचांचा निर्णय तो गगन तुम्ही षटकार. थँक्यू पंच. आणि बघा मी पहिलेच बोललोय डोळ्याचं पारणं फेरणारी लढत आहे. डोळ्याचं पारणं फेरणारी लढत आहे. एक षटकामध्ये मॅच असं वाटतो की गुजरातकडे चाललंय आणि दुसऱ्या षटकामध्ये असं वाटतोय की सामना हा धुळेकडे चाललाय. पण इथं आता सामना कोण विजय होईल हे 5 चेंडू आपल्याला सांगतील. 5 चेंडू 8 धावेची गरज. कॅमेरामॅन थोडं आमच्याकडे फिरवा. हवेमध्ये चेंडू. काय होतोय हवेमध्ये चेंडू? गडी झालाय तो झलबाद. गडी झालाय तो झलबाद. गडी झालाय तो झलबाद. एक बॉल धुले का तो एक बॉल गुजरात का और सामना है तो प्रेक्षक का. वर
चेंडू 8 धावेची गरज. विलास भाऊ, तुम्हाला काय वाटते सामना कुठं जाईल? गुजरातचा संघ विन होईल. थँक्यू. बघा प्रेक्षक सुद्धा म्हणतात गुजरातचा संघ विन होईल. कोणी सांगते धुळे संघ हा विन होईल. पण इथं आता हे 4 चेंडू दाखवतील आपल्याला संघ कोणता सामना विजय होईल. परत सज्ज ऋतिक. या मॅचचा हिरो कोण होईल? ऋतिक होईल. अक्षय आलेत नवीन फलंदाज. माराचा प्रयत्न पंचांचा इशारा. आउट 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 आउट. बघा सामना गुटवर गेला आहे. सामन्याला अशी मजा आला पाहिजे. क्रिकेट हा खेळ हार आणि जीत होते, पण सामन्याला अशी मजा आला पाहिजे. आणि सामना कोणता हे लक्षात राहू द्या. सामना हा मेगा फायनलचा, सामना हा फायनलचा, आणि फायनलचा सामना असाच व्हायला पाहिजे. 3 चेंडू 8 धावा, 3 चेंडू 8 धावा आणि सामना आहे मेगा फायनलचा. धन्यवाद धन्यवाद किशोर भाऊ, राजू भाऊ. नवीन फलंदाजाचं नाव सुनील. नवीन फलंदाज आहेत ते सुनील. थोडासा विको वाढवा ना. थँक्यू. ताट डीजे खूप खूप अभिनंदन करतो. कारण बघा सामना बघा, प्रेक्षक सर्व उभे राहिलेत. हे बाकीचे खाली आहेत, ते सुद्धा उभं राहायचंय. उभं राहा. सामना बघा कुठवर आलाय. सामना बघा कुठवर आलाय. बघा बघा गुजरात या संघाला खूप मोठं प्रेक्षणीय पारितोषिक आलंय आणि हा संघ खूप बलाढ्य संघ आहे. या संघाला MP भोपाल संतोष चव्हाण यांच्याकडून ऑफर आहे. जर हा विजय झाला तर या संघाला MP नेपानगर हा टुर्नामेंट फ्री खेळवला जाईल. MP नेपानगर हे टुर्नामेंट गुजरात या संघाला फ्री राहील, हे लक्षात ठेवा. 3 चेंडू आणि 8 धावा. विलास भाऊ, बॉलर हॅट्रिक वरती आहे. हॅट्रिक विकेट हॅट्रिक आहे बॉलरला. 3 चेंडू 8 धावा. डोल्याचा पार न फेरणारी लढत आहे. सर्व प्रेक्षक उभे आहेत. बघा सर्व बघतात या मॅचला, आनंद घेत आहेत. जर या गोलंदाजांनी हॅट्रिक जर घेतली तर आमचे सारोळ्याचे बुलढाणा किशोर भाऊ चव्हाण माराचा प्रयत्न मिस झालेत. रनआउट रनआउट. विकेट 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 आणि मॅच झाली ते 2 चेंडू 8 धावा. आणि इथं पारितोषिक किशोर चव्हाण यांच्याकडून रोख पारितोषिक आहे. गोलंदाजाला हॅट्रिक घेतली त्याने. गुजरात या संघाला बरेच ऑफर आहेत, बरेच पारितोषिक आहे. मला सुद्धा इथं सांगता येत नाही, कारण MP भोपाल या संघाचे कर्णधार संतोष चव्हाण यांच्याकडून जे नेपाळनगरची प्रीमियर लीग खेळवतात, जे नेपाळनगर मध्ये टुर्नामेंट होतो आपल्या समाजाचा, तिथं ते टुर्नामेंट त्यांना फ्री खेळवला जाईल. 2 चेंडू 8 धावा ना, 8 धावा. अनिल नियुक्ती यांच्याकडून कॉलेज ग्रुप धुळे आणि नितू चव्हाण. धुळे संघ जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक रोख. आतापर्यंत तसंच पारितोषिकचं पाणी होत आहे. अर्जुन जाधव उपाध्यक्ष यांच्याकडून गुजरात या संघाला विजय झाला तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा सामना गुटवर पोहोचलाय. 2 चेंडू 8 धावेची गरज आहे. प्रेक्षक उभे आणि माराचा प्रयत्न.
रनआउट झाले, रनआउट झाले, रनआउट झाले, रनआउट झाले, रनआउट झाले, रनआउट झालेत. राजू जाधव यांच्याकडून 1000 रुपये आणि अर्जुन जाधव यांच्याकडून 1000 रुपये. बघा 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 पाणी 2100 रुपये. वा वा वा. एकनाथ चव्हाण आमच्या गावाचे सरपंच दीपक चव्हाण यांच्याकडून मालेगाव या संघाने सॉरी धुळे या संघाने षटका ठोकला तर 1100 रुपयाचा पारितोषिक आहे. रोख जिंकलं तर किशोर चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये आणि अर्जुन जाधव बघा बघा अर्जुन जाधव बघा 1100 वरून 2100 वर गेले. म्हणजे मॅच कुठेतरी बदललेली दिसते, मॅच कुठेतरी बदललेली दिसते. आणि एक चेंडू 7 धावेची गरज आहे. एक चेंडू 7 धावेची गरज आहे. एक चेंडू 7 धावेची गरज आहे. मेगा फायनलचा सामना आहे आणि सर्व प्रेक्षक उभे आहेत, सर्व प्रेक्षक उभे आहेत, आनंद घेत आहेत. बघा 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 सामना गुडवर पोचलाय. षटकार बाजे, षटकार बाजे. बघा प्रेक्षक उभे राहून बघा. बघा सामना आमच्या विलास भाऊनी सांगितलं होतं. खूप अनुभव आहे, खूप अनुभवी क्रिकेटर आहे विलास भाऊ. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की सामना हा गुजरात संघ जिंकेल, पण इथं सामना विन झालेला नाहीये. एक षटका जर ठोकला इथं मॅच बराबरी होईल दोन्ही संघाची, हे लक्षात राहू द्या. अर्जुन जाधव यांच्याकडून 2100 रुपये. बघा जसं आतापर्यंत या मैदानावरती पाणी पडलंय तसं या मैदानावरती पाणी पडलंय तसं बघा 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 काय झालंय बघा. का लगता था दोन्ही संघ लक्षात राहू द्या, कारण क्रिकेटमध्ये हार आणि हे जीत होते. थोडेसे नाराज झालेत, एक संघ आनंद करतोय, याचं कोणालाही सुद्धा खराब वाटी देऊ नका. कारण धुळे संघाने पण खूप मेहनत केली, खूप कष्ट केलेत आणि फायनल्स हारलेत. थोडीशी नाराजी झाली, काही प्रेक्षकांची नाराजी झाली, काही प्रेक्षक आनंदित झाले. कारण मोठा सामना होता, मोठा सामना म्हणजे मेगा फायनलचा सामना होता, कानुसती माता प्रीमियर लीग 2025. आणि तो सामना इथं गुजरात या संघाने विजय मिळवलाय. प्रथम पारितोषिक पटकावले ते गुजरात या संघाने. किती आनंदाचा क्षण आहे आजचा. आनंदाचा क्षण म्हणजे असा आहे की हा गुजरात संघ जो विजय झालाय, हा संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता जिल्हा वाईज मध्ये, आणि तो आज फायनलला विजय झाला, हे महत्वाचं आहे.
या क्रिकेटमध्ये हार जीत होते आणि धुळे संघ आणि गुजरात संघ एकात आपले